कृष्ण भगवान की जय। अधिक मास भागवत कथा। आज कथेचा 11वा दिवस आहे। 28 सप्टेंबर 2020 सोमवार। आजच्या कथेत आपण वृत्रासुराचा वध बघणार आहोत। परीक्षित म्हणाला शुकाचार्यांना, गुरुवर्य, गुरु म्हणजे परब्रह्म, आणि अशा परब्रह्माचा इंद्राने का अपमान केला आणि त्याचा परिणाम काय झाला, ही कथा मला सांगाय आणि गुरुचं महात्म्य सांगा। शुकाचार्य म्हणाले, राजा, गुरु म्हणजे परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश। शास्त्र असं सांगतं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुबद्दलचे विचार शास्त्रामध्ये सार्थक आहेत, पण इंद्राला गर्व झाला आणि अहंकारामुळे त्यांनी गुरु बृहस्पतींना योग्य तो मान दिला नाही। गुरुचा अपमान झाला आणि त्यामुळे गुरुने शाप दिला की तू सत्ता भ्रष्ट होशील, आणि खरंच इंद्र सत्ता भ्रष्ट झाला। म्हणून गुरुची अवज्ञा होणार नाही याची काळजी घ्यावी। गुरु हे देवापेक्षा श्रेष्ठ मानले गेले। आमच्या कबीरदाजीने म्हटलेले की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु की जिनो गोविंद दियो बताय। माझ्या समोर जर गुरु आणि प्रत्यक्ष गोविंद म्हणजे परमात्मा जर दोघं उभे राहिले तर मी कोणाच्या पाया पडावं? मी अगोदर गुरुच्या पाया पडेल, कारण गुरुमुळे मला गोविंद मिळाले। गुरु हेच ब्रह्म साक्षात्कार घडवतात आणि गुरु हेच परमात्म्यापर्यंत पोहोचवतात, शिष्याला घेऊन जातात, शिष्याचं अज्ञान नाहीसं करतात, त्यांचा अंधकार नाहीसा करून खरं ज्ञान देतात। गुरुगीतेमध्ये फार सुंदर म्हटलेले, गुकारश्च अंधकारस्त रुकार स्थानी रोधकट, अंधकार विनाशित्वात गुरु प्रत्येक विधिरे। गुरुच्या कृपेमुळे आमचा अज्ञान अंधकार नाहीसा होतो, आणि म्हणून गुरुची प्रत्येकाला आवश्यकता बघा। नाथ महाराजांनी पण म्हटले की गुरुची आवश्यकता, प्रवृत्ती निवृत्ती कार्य अवश्य पाहिजे आचार्य, अपमती भजता राया अपाया माझी पडे। नाथ महाराज म्हणतात की अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये दोन मार्ग आहेत, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग। प्रवृत्ती मार्ग हा संसारिकाचा आहे, गृहस्थाश्रमीयांचा आहे, आणि निवृत्ती मार्ग हा ज्ञान मार्गाने जाणाराच आहे। म्हणजे ज्ञान आणि भक्ती दोन्ही मार्ग यात आहेत, पण दोन्ही मार्गासाठी आचार्याची गरज आहे। प्रवृत्ती निवृत्ती कार्य अवश्य पाहिजे आचार्य, अपमती भजता राया अपाया माझी पडे। आपण आपल्या मनानं जर नामस्मरण चिंतन केलं तर त्याचा परिणाम जो येतो योग्य तो होत नाही, त्याचा फायदा होत नाही, त्याचं फळ मिळत नाही। ध्रुवाच्या चिरतरचे एक सुंदर उदाहरण बघा। 6 महिन्याच्या ध्रुवाला जेव्हा चतुर्भुज रूपात भगवंतानं दर्शन दिलं आणि त्याला आढळपत दिली, त्यावेळेस तिथे तपश्चर्या करत असणाऱ्या अनेक ऋषी मुनींच्या मनात विकल्प निर्माण झाला की इतक्या वर्षापासून, हजारो वर्षापासून आम्ही इथे तपश्चर्या करत आहोत, पण आम्हाला भगवंत प्रसन्न होत नाही। पण त्या 6 महिन्याच्या 5 वर्षाच्या बालकाला 6 महिन्यात भगवंत प्रसन्न झाला, काय ही कसं आश्चर्य। असा विचार करत असताना एका नावाड्याने ते ऐकलं। तो नावाडी हमेशा त्या गंगेवर नदीत काम करतो, त्यांच्या गंगेच्या तीरावर यांची तपश्चर्या चालू होती या ऋषींची। नावाडी खरा ज्ञानी होता। हा भगवंत भवसागर पार करतो तसा हा नावाडी ह्या जगताचा हा भवसागरच पार करणारा आहे, तो ज्ञानी होता। त्यांनी सांगितलं, महाराज एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही सारे ऋषीमुनी ज्यांच्या मनामध्ये हा विकल्प आहे ते सगळे माझे या नावेत बसा, मी तुम्हाला दूर नेऊन एक गोष्ट दाखवणार आणि मग तुम्हाला खरं आश्चर्य कळेल, खरा उलगडा होईल की भगवंत हा ध्रुवाला कसा प्रसन्न झाला। हे बघा,
सगळे ते ऋषी मुनी ज्यांच्या मनामध्ये शंका होती ती त्या नावेत बसले. त्यांनी नाव बरीच दूर नेऊन दूर दिल्यानंतर नावेच्या तीरावर असलेले अनेक त्या ठिकाणी जे ते प्रेताचे ढीग होते, राखीचे ढीग होते. तो म्हणाला, हे जे सारे ढीग दिसतात ना, एवढे वर्ष त्या ध्रुवाचे झाले. प्रत्येक जन्मामध्ये ध्रुव नामस्मरण तपस्या करत होता, सत्वगुणी होता, सत्कर्म करत होता. नामस्मरणाशिवाय एक क्षणी तो वाया जाऊ देत नव्हता. आणि असं नामस्मरण चिंतन केल्यानंतर पुढचा जन्म परत त्याला मनुष्य देह मिळायचा. मागचं पूर्वसंचित चांगला असल्यामुळे चांगला देह मिळायचा आणि परत तो परमार्थाला लागायचा. पण गुरु केला नाही, म्हणून अनेक वर्षाचे जन्म असे वाया गेले. पण ते पूर्वसंचित, ते पूर्व पुण्य त्याच्या पदरी होतच. आणि म्हणून या जन्मामध्ये 5व्या वर्षी नारदांसारखे गुरु भेटले, अनुग्रह मिळाला आणि परमेश्वराचं दर्शन झालं. म्हणून आपण आपल्या मनानं ध्रुवासारखं जर अपमती भजता राया अपाया माझी पडे, आपण आपल्या मनानं जर ईश्वराचं नामस्मरण चिंतन केलं तर त्याचा अपाय होतो, त्याचं फळ मिळतच नाही, फायदा होत नाही. ध्रुवाच्या चरित्र पण लक्षात येतं. पण जेव्हा नारदासारखा गुरु मिळाला, गुरुने अनुग्रह दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि त्याप्रमाणे त्यांनी तपश्चर्या केली आणि परमेश्वराची प्राप्ती झाली. सांगायचं तात्पर्य हे की बाबा गुरुची आवश्यकता आहे, म्हणून सद्गुरू करावा. अनेकदा आम्ही गजानन महाराजांचे पारायण करतो, स्वामी समर्थांना गुरु मानतो. मान्य गुरु तत्व हे माना, तुमची श्रद्धा त्यांच्यावर आहे, चांगली गोष्ट आहे. पण तरी त्यांच्या दरबारात जा, समाधीच्या ठिकाणी जाऊन स्वतः अनुग्रह घ्या, गुरुमंत्र घ्या, तो फार फायद्याचा असतो. गुरु काय करतात? प्राणी मायाजाळी पडिले, संसार दुःखे दुःखवले, ऐसे जेने मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. या मायाजाळामध्ये पडलेल्या प्राण्यांना या मायेपासून दूर करतात, संसार दुःखातून दूर करतात, आणि म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. असे सद्गुरू हे गुरुची महती सांगताना गुरु गीतेत म्हटलेले आहे की गुरु गंगेपेक्षा, कल्पतरूपेक्षा, चंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. गंगा पाप नाहीशी करते, कल्पतरू कल्पना कराल ते देतो, चंद्र शीतलता देतो. पण सद्गुरूची जर कृपा झाली ना तर या तिन्ही गोष्टी दूर होतात, पाप ताप दैन्य नष्ट होतं. असे हे एकमेव सद्गुरू आहे की जे गंगेमुळे जे ते पाप नाही होणार, सद्गुरूच्या दर्शनानं पाप होत नाही. तिथं चंद्रामुळे शीतलता मिळेल, सद्गुरूच्या दर्शनाने शीतलता मिळते, आणि कल्पतरूमुळे तुमचं दैन्य नाही होईल. तर गुरूचं दर्शन घेतल्यानंतर या तिन्ही गोष्टी नष्ट होतात. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्थता, पापम तापम दैन्यम हरते गुरुदर्शन. अशी गुरुची महती बघा. अहो, गुरुला काशी, हिमालय, गंगेपेक्षा श्रेष्ठ स्थान दिलेले, गंगेपेक्षा श्रेष्ठ आहेत. गुरुची महती तशी आहे. आम्ही काशीला श्रेष्ठ मानतो पुराणात का अभ्यास करून, आणि कारण काशीला काय महत्व आहे ते काशीमध्ये जर मृत्यू आला तर मोक्ष मिळतो. आणि म्हणून अनेक वेळा लोक काशीला जातात आणि तिथं मरण यावं ही अपेक्षा करतात. आयुष्यभर काशीला राहतात हो, पण त्यांना तिथं मरणच येत नाही. आणि कंटाळून जेव्हा काशी सोडून ते काशीच्या बाहेर जातात आणि तिथेच मरतात, अशी गत होते बघा. म्हणजे तुमच्या प्रारब्धात नशिबात जर मोक्ष नसेल तर काशीला मृत्यू येणारच नाही, किती काळ तुम्ही राहिला तरी. असं काशीचं महत्व आहे, महात्म्य. तसं हिमालयाला महत्व आहे. हिमालयात सप्त स्त्रोत आहेत आणि तिथे अनेक महात्मे जाऊन मुक्ती मिळवतात, म्हणून हिमालय श्रेष्ठ आहे. गंगा ही पाप नाहीसं करते, गंगे स्नान केलं की पाप नाहीसे होतात. पण काशीत राहून मरण येईलच याची गॅरंटी नाही. हिमालयावर जाणं आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आमच्यासाठी अवघड आहे. आणि इथे तर केवळ सद्गुरूचं दर्शन जर झालं तर त्यांच्या चिंतनानं सायुज्य मुक्ती प्राप्त होते बघा. आणि म्हणून गुरु चिंतन घडे, मोक्षे सायुज्यता जोडे.
गुरुचं जर चिंतन झालं तर सायुज्यता मोक्षपर्यंत मुक्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणून गुरु काशीपेक्षा, हिमालयापेक्षा आणि गंगेपेक्षा श्रेष्ठ आहे. गंगा आमचं जे ते पाप नाही सुटत, पण पाप नाहीसं केल्यानंतर बघा गुरु गंगेपेक्षा श्रेष्ठ कसे झाले तुम्हाला मी दृष्टांत सांगतो. गंगा आमचं पाप नाहीशी करते म्हणून ती श्रेष्ठ आहे, पण गंगा पाप्यांच्या पापामुळे मलिन होते. आणि अशी मलिन झालेली गंगा जेव्हा सद्गुरूच्या चरणाला स्पर्श करते तेव्हा तिचं मालिन्य नष्ट होते. म्हणजे गुरु हे गंगेपेक्षा श्रेष्ठ मानावं लागते. बघा, एकदा कुरकुट स्वामीच्या मंदिरामध्ये, आश्रमामध्ये हे गंगा यमुना सरस्वती निघते. नाथ महाराजांच्या चरित्र असं वर्णन की गंगा यमुना सरस्वती या नाथ महाराजांच्या कीर्तनाला यायच्या, त्यांचं दर्शन घ्यायच्या आणि त्यांचं मालिन्य नष्ट होत होतं. नाहीच व्हायचं मालिन्य, त्यांचं पाप नष्ट होत होतं. ज्यावेळेस गंगेचा अवतार होण्याची वेळ आली, भगीरथाला गंगा प्रसन्न झाली. आणि त्याच वेळेस भगीरथाने गंगेनं प्रश्न विचारला होता की मी भूतलावर येईल, ठीक आहे, तू माझा प्रवाह धरशील, मला भूतलावर सोडशील, पण भूतलावरती मी या पापी लोक माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर मला माझं मालिन्य तर निर्माण होईल, माझी पवित्रता नाहीच होईल. त्याच भगीरथानं सांगितलं की माते, या भूतलावर असे श्रेष्ठ संत विभूती आहेत की ज्याचं तू दर्शन केले की ते पाप नाहीच होईल. आणि म्हणून गंगा या भूतलावर आलेली. कुरकुट स्वामीच्या आश्रमामध्ये या गंगा यमुना सरस्वती नित्य येत, त्यांची सेवा करून पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या व्हायच्या आणि निघून जायच्या. या कुरकुट स्वामीच्या आश्रमामध्ये एकदा भक्त पुंडरीक आला. हा भक्त पुंडरीक म्हणजे मुचकुंदाचा पुढचा अवतार. काल यवनाच्या कथेमध्ये मुचकुंदाचं चरित्र आपण पाहिले. हा भक्त, हा पुंडरीक सुरुवातीच्या काळामध्ये पत्नीचं फार ऐकायचं आणि आई वडिलांना त्रास देत होते. तीर्थयात्रेला आला, कुरकुट स्वामीच्या आश्रमात मुक्काम पडला. 3 दिवस होते आणि 3 दिवस त्यानं पाहिलं की 2-3 स्त्रिया अगदी मलिन अवस्थेत येतात, काळ्या कुट्ट, स्वामीची सेवा करतात, दर्शन घेतात आणि पांढऱ्या शुभ्र स्फटिकासारख्या होऊन निघून जातात. त्याच्या मनामध्ये शंका आली आणि त्याने एके दिवशी त्या तिघींना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. तुझ्यासारखे पापी, दुष्ट, दुर्जनी, आईवडिलांना त्रास देणारे आमच्यामध्ये स्नान करतात आणि आमचं पावित्र्य कमी होतं, आम्हाला मलिनता येते आणि म्हणून आमचं मालिन्य नष्ट होण्यासाठी आम्ही इथं या कुरकुट स्वामीच्या मंदिरात येतो, सेवा करतो, त्यांचं दर्शन घेतो, आमचं मालिन्य नष्ट होतं आणि आम्ही परत आमच्या कामाला जातो. तुमच्यासारख्या पाप्यांचं पाप नाहीसं करण्यासाठी आम्ही तिथं सदैव तत्पर राहतो. तर सांगायचं तात्पर्य असं. आणि म्हणून गुरु हे हिमालयापेक्षा, काशीपेक्षा आणि गंगेपेक्षा श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही परवा रंगनाथ स्वामी निगडीकरचे चरित्र पाहिजे की गुरु हे विषयानंद न देता आत्मानंदच देतात, हे आम्ही पाहिजे. आणि अशा परब्रह्माचा, अशा गुरुचा इंद्राने अपमान केला. म्हणून बघा, गुरुची आवश्यकता आहे, गुरु करावा. गुरुचा अपमान केल्यामुळे गुरुबल कमी झालं. आता ही बातमी दैत्यांना कळाली. शुक्राचार्याने असुरांना सांगितलं की इंद्रावर स्वारी करा. असुरांनी त्यांचे गुरु शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेतला आणि इंद्रावर स्वारी केली. असुर जिंकले, इंद्रपद गेलं. दैत्यांनी स्वर्ग जिंकला आणि देव भूमिगत झाले, लपून बसले. बृहस्पती कुठे गेले काही कळेना, ठाव ठिकाणा लागेना. शेवटी सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले.
आणि ब्रह्मदेवाने त्यांना विचारलं की गुरु जर गुरुपदी नसतील तर तुमचं गुरुबळ तुमचं कमी होणार. पहिले एक काम करा, त्या गुरुपदावर कोणाची तरी नियुक्ती करा, कारण गुरु बलाशिवाय तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होणार नाही. त्या गुरुपीठाच्या पदी कोणाची नियुक्ती करा असं सांगत असताना ब्रह्मदेवानं सांगितलं की त्या ठिकाणी विश्वरूपाचा पुत्र आहे, त्वेष्टाचा पुत्र क्षमस्व त्वेष्टांचे पुत्र विश्वरूपा यांची तिथं नियुक्ती करा. विश्वरूपा हे ब्रह्मज्ञानी आहे, पण मात्र ते देव दानव सर्वांना समान मानतात, त्यांच्यामध्ये आपोपर भाव नाही. आणि देव दानवात सर्वांमध्ये भगवंत पाहणारे ते आहेत, कारण त्यांचं मातृकुल जे आहे ते आसुर कुळाचं आहे. त्यामुळे तुम्हाला तेवढं सांभाळून घ्यावं लागेल. ठीक आहे, काही मार्गच नव्हता. आणि म्हणून इंद्रानं विश्वरूपाची गुरुपदी नियुक्ती केली. विश्वरूपाने इंद्राला नारायण कवच शिकवलं आणि त्या नारायण कवचाचा पाठ करून इंद्रानं त्या दैत्यावर हल्ला केला. देव जिंकले, राक्षस हारले, इंद्राला परत वैभव प्राप्त झालं, स्वर्गाचं राज्य मिळालं, गुरुकृपेचा प्रभाव झाला. आणि अशा रीतीनं देवदानवांना समान मानून ते यज्ञामध्ये दानवांनाही हैरभाग देत होते, यज्ञाचा भाग देत होते. यज्ञातलं जे काही आहे ते आहुती त्यांना टाकत होते. इंद्राला सहन झालं नाही, त्याने विश्वरूपा गुरुची हत्या केली. बघा, ब्रह्महत्येचं पातक त्याला लागलं. या विश्वरूपा गुरुला 3 तोंड होते. एका तोंडाने ते सोमपीठ म्हणून त्या तोंडाला नाव होतं सोमपीठ, 3 शिर होते. दुसऱ्याला होतं ते सुरापीठ होते, त्या तोंडाने त्याचं नाव सुरापीठ. आणि तिसऱ्याने अन्न खात होते म्हणून त्याचं नाव होतं अन्नाद. अशा गुरुची हत्या इंद्राने केली आणि त्याचं ते पाप 4 ठिकाणी वाटलं गेलं. पृथ्वी, वृक्ष, पाणी आणि स्त्रिया, या चौघांनी त्या ब्रह्महत्येचं पातक वाटून घेतलं आणि इंद्र मोकळा सोडला. पृथ्वीवरती जी काही ओसाड जमीन पाहायला मिळते ना, ते त्याच्या इंद्राच्या ब्रह्महत्येच्या पापाचा परिणाम आहे. याच्या बदल्यात पृथ्वीला काय मिळालं, काय वर मिळालं की तिचे ज्या ठिकाणी खड्डे पडतील ते खड्डे आपोआप भरल्या जातील, बुजल्या जातील. हा तिला मिळालेला वर आहे. वृक्षाच्या ठिकाणी घाव घालतात, द्रव किंवा चिकाच्या रूपानं पांढरा पदार्थ बाहेर निघतो, द्रव. आणि हा तो त्या ब्रह्महत्येच्या पातकाचा परिणाम आहे. हे पातक घेतल्याबद्दल वृक्षाला काय फळ मिळालं? एखादी फांदी तुटली तर त्या जागी नवीन फांदी आपोआप येते, हे त्याला मिळालेलं वरदान आहे. पाण्याने हे पाप वाटून घेतलं. बुडबुड्याच्या रूपात, फेसाच्या रूपात पाण्यावरती फेस येतो, ते ब्रह्महत्येच्या पापाचा परिणाम आहे भोगल्याबद्दल. आणि फळ काय मिळालं की झऱ्याच्या रूपानं निरंतर पाण्याची वाढ होत राहील. स्त्रियांनी हे पाप वाटून घेतलं. परिणाम प्रत्येक महिन्यात रजस्त्राव, हे मासिक पाळी, हे त्या पापाचा, ब्रह्महत्येच्या पापात घेतल्याबद्दलचा परिणाम आहे. आणि वर काय मिळालं? मातृत्वाचा अधिकार प्राप्त झाला. आणि अशा रीतीनं हे पाप 4 ठिकाणी वाटल्या गेलं. इंद्रमुक्त राहिला, मोकळा राहिला. हे त्वेष्टांना पटलं नाही. त्वेष्टा हे त्या विश्वरूपाचे वडील होते. त्यांना राग आला. त्यांनी पुरोहितांना बोलवून एक यज्ञ केला आणि ठरवलं की या यज्ञामध्ये असे मंत्र म्हणा, माझ्या या यज्ञाचा हेतू असा आहे की मला इंद्राला मारणारा पुत्र मिळावा, इंद्राचा शत्रू या यज्ञातून उत्पन्न व्हावा, असा पुत्र मला हवा. परंतु यज्ञामध्ये जे पुरोहिताने मंत्रोच्चार केले आणि त्या मंत्रोच्चारामध्ये थोडी चूक झाली
आणि चूक झाल्यामुळे इंद्राला मारणारा नाही तर इंद्राकडून मरणाराच शत्रू निर्माण झाला. म्हणजे म्हणून बघा, जे काही आम्ही जुने पोथ्या पुराण आहेत ते वाचताना त्याचा व्यवस्थित रीतीने उच्चार होणं फार महत्त्वाचं आहे. बघा, साधं व्यवहारात जर एखादं उदाहरण पाहिलं, रोको मत जाने दो, तीनच शब्द आहेत, रोको मत आणि जाने दो. पण जर समजा रोको नंतर कॉमा दिला तर रोको मत जाने दो याचा अर्थ जाऊ देऊ नका. पण रोको मत नंतर जर कॉमा दिला तर रोको मत जाने दो म्हणजे थांबू नका, जाऊ द्या. पहा, एका स्वल्प विरामामुळे असा फरक पडतो. कीर्तनकार फार सुंदर एक दृष्टांत देतात की एका चोराने चोरी केली आणि चोरी केल्यानंतर लहान वय होतं, न्यायाधीशाला त्याची कीव आली, दया आली, त्यांनी सांगितलं, बाळा तुला मी एवढ्यावर सोडतो, पण मला लिहून दे की मी चोरी करणार नाही आणि केल्यास मला शिक्षा द्यावी. तो पोरगा फार हुशार होता, बुद्धिमान होता. त्याने त्या न्यायाधीशाच्या दयेचा फायदा घेतला. लिहिताना पटकन मी चोरी करणार आणि करणार नंतर कॉमा दिला, झाली, फाईल बंद. आता बिचारा न्यायाधीशाने विश्वास ठेवला, भरोसा ठेवला, एवढं पाहिलं नाही बाकी. पण पुढे जेव्हा तो चोरी करून आला आणि चोरी करून आल्यानंतर त्या न्यायाधीशाच्या योगायोगाने त्याच याच्यामध्ये त्याचं जे ते नंबर लागला त्याच्या गुन्ह्याचा आणि न्याय निवडा करण्याची जबाबदारी त्याच न्यायाधीशाकडे आली. त्या न्यायाधीशाच्या लक्षात आलं, बरोबर हा मागच्या वेळेस हा आलेला मुलगा आहे, याला आपण सोडलं होतं आणि परत चोरी करून आला. तू काय मागच्या वेळेस बाळ लिहून दिलं होतं, त्यावेळेस तुला मी क्षमा केली, पण आज मी तुला शिक्षा करणार, क्षमा करणार नाही असं म्हणून मागची फाईल पाहिली तर त्यांच्या लक्षात आलं की त्यानं त्याच्यावर लिहिलं होतं मी चोरी करणार, कॉमा नाही केल्यास मला शिक्षा द्यावी. त्याचा जन्मसिद्ध हक्कच झाला. एका कॉमामुळं, स्वल्पविरामुळं अशा प्रकारच्या गमती घडू शकतात आणि म्हणून पुरोहित मंत्र उच्चार करण्यामध्ये चुकले. इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रो विवर्धस्व. इंद्र या शब्दाचा उच्चार करताना इंद्र या शब्दाचा उच्चार त्याने उदात्त स्वरूपात केला आणि शत्रू या शब्दाचा उच्चार अनुदात्त स्वरूपात केला. आणि त्यामुळे काय झालं की इंद्राला मारणारा नाही तर इंद्राकडून मरणारा शत्रुपुत्र जन्माला आला. मंत्र उच्चारामध्ये फरक झाला आणि अशा रीतीनं ही गडबड झाली. बघा, असा तो पुत्र निर्माण झाला. परीक्षिती म्हणाला, या इंद्राने त्या वृत्रासुराचा वध का केला? हा वृत्रासूर कोण होता? त्यावेळेस शुकाचार्य म्हणाले, राजा, हा वृत्रासूर म्हणजे पूर्वाश्रमीचा चित्रकेतू राजा. पार्वतीच्या शापामुळे तो वृत्रासूर झाला होता आणि त्वेष्टाने केलेल्या यज्ञातून त्याची उत्पत्ती झाली होती. त्वेष्टाला पुत्र झाला, पण मंत्रोच्चारामुळं तो इंद्राच्या हातून मरणारा पुत्र जन्माला आला होता. बघा, या वृत्रासुरानं देवाचं तेज, अस्त्र, आयुध विळंकृत केले. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. ज्याची वृत्ती आसुरी आहे तो वृत्रासूर. क्रूर होता, त्याची वृत्ती अत्यंत आसुरी वृत्ती होती. एवढंच नाही, तो दुष्ट होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता आणि दैत्य मध्ये असणारे सगळे गुण त्याच्यामध्ये होते. बघा, शक्तिशाली होता, बलाढ्य होता, पण रजोगुणी तमोगुणी होता, अकराळ विक्राळ होता, दुर्गुणी होता, दुराचारी होता, अत्यंत क्रूर वृत्ती म्हणून वृत्रासूर नाव होतं. बघा, अशी त्याची वृत्ती त्रासदायक होती जी देवांना फार त्याच्यापासून त्रास होऊ लागला. देव कंटाळले आणि म्हणून सारे देव विष्णू परमात्माकडे आले. विष्णू परमात्माकडे आले, इंद्रही आला. मग विष्णू परमात्मा त्यांनी सांगितले की असा असा वृत्रासूर मारलेला आहे आणि तो मारलेला असल्यामुळे तो आम्हाला बलाढ्य शक्तिशाली असल्यामुळं आम्हाला त्याच्यापासून फार त्रास होतो. त्यास विष्णूंनी सांगितले की हा
कसा मरेल हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही दधीची ऋषीच्या आश्रमात जा. नैमिषारण्यामध्ये त्या दधीची ऋषींचा आश्रम आहे, तिथे जा आणि त्यांच्या अस्थी मागून घ्या. दधीची ऋषीच्या अस्थीपासून वज्र तयार करा आणि त्या वज्रानं, त्या अस्त्रानं हा मारला जाईल. जाऊन तुम्ही दधीचीनं विनंती करा. ते जगाच्या कल्याणासाठी नाही म्हणणार नाही. आणि सर्व देव दधीची मुनीकडे आले इंद्रासह. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. दधीची ही परोपकारी होती. परहित आणि लोक कल्याणार्थ त्यांनी आपला देह त्याग करण्याचं ठरवलं. त्यांनी सांगितलं की आता मी भरपूर या देहाचा उपभोग घेतलेला आहे आणि मला आता काही इच्छा राहिली नाही कुठलीच. मी तर आता परमेश्वर कृपेनं मोक्षाच्या मार्गाला लागलोय. त्या परमेश्वराची चरणी लीन होत आहे आणि म्हणून मला हा आज देहत्याग केला तर त्याचा माझ्यावर काही परिणाम नाही. त्यांनी देहत्याग करून अस्थी दिल्या. दधीची उदार होते, सात्विक होते. त्यांच्या त्या अस्थीपासून बनवलेल्या वज्रानं इंद्राने आणि सर्व दानवाचा वृत्रासुराचा नाश केला. विजय देवाचा झाला, पण विजयाचे खरेशीर प्रकार होते दधीची ऋषी. आणि अशा रीतीनं इंद्राच्या वधाने वृत्रासुर मुक्त झाला. हे दधीची ऋषी नैमिषारण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर दूर त्यांचा जो आश्रम होता. नैमिषारण्य म्हणजे तिथे जी देवी आहे त्या देवीच्या मठापासून कालीमठापासून 10 किलोमीटर अंतरावरती त्यांचा आश्रम आहे. दधीची ऋषींनी इच्छा केली होती की अगोदर मला अनेक तीर्थांचं स्नान व्हावं ही माझी इच्छा आहे. त्याप्रमाणे इंद्राने त्या ठिकाणी बाण मारतात अनेक तीर्थ निर्माण झाले. तिथं मिश्रित तीर्थ पण आहे. त्या तीर्थामध्ये दधीची ऋषींनी स्नान केलं, देव ठेवला आणि आपल्या अस्थी काढून इंद्राला दिल्या आणि त्या अस्थीमुळे हा वृत्रासुर जो आहे तो मारला गेला. बघा, आता एक गंमत सांगतो की श्रीमद भागवतामधल्या अनेक कथा फ्लॅशबॅकमध्ये येतात. बघा, वृत्रासुराची कथा झाल्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी विचारले की हा वृत्रासुर कोण आहे, म्हणजे त्याचा वध कसा झाला. आणि पुढे मग फ्लॅशबॅकमध्ये पुढचा प्रश्न विचारला की वृत्रासुर हा देवभक्त होता, मग त्याचा आसुर कुळात जन्म का झाला, तो मुक्त झाला, ठीक आहे, आणि त्याच्या वृत्ती अशा वाईट का झाल्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते म्हणाले, राजा, वृत्रासुर हा पूर्वजन्मीचा चित्रकेतू, त्याची पत्नी होती कृतदूती. या कृतदूतीशिवाय त्याला अनेक राण्या होत्या. एवढ्या राण्या असून चित्रकेतूला संतती नव्हती. अंगिरस ऋषीची त्यांची भेट झाली. ऋषीला त्यांनी आपलं दुःख सांगितलं की मला संतती नाही म्हणून मी दुःखी आहे, मला पुत्र द्या. त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, बेटा चित्रकेतू, तुझ्या नशिबी पुत्राचं सुख नाही. पण त्यांनी सांगितलं, पुत्र असेल तर मी सुखी होणार नाही तर नाही. अरे, हा तुझा गैरसमज म्हणाले. ते बघ, आत्मदेव ब्राह्मणाच्या पोटी पुत्र नव्हता. त्याला त्या ऋषींनी सांगितलं होतं अरण्यामध्ये की तुला 7 जन्म पुत्र होणार नाही, पण त्यांना ऐकलं नाही. शेवटी त्या ऋषीच्या पायावरती जेव्हा त्यानं डोकं फोडून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच ऋषीने विचार केला, फट म्हणता ब्रह्महत्या कशाला आपल्याला ब्रह्महत्येचं पातक लागू द्यायचं. ऋषीनं झोळीले फळ काढलं आणि त्याला दिलं. ते फळ घेऊन गेला, पण नशिबी पुत्र नव्हता. आणि नशिबी पुत्र नसल्यामुळे ते फळ पत्नीला खायला दिलं. पत्नीने स्वतः न खाता गाईला खाऊ घातलं. गाईला मुलगा झाला, पण आत्मदेवाला पुत्र झालाच नाही. आणि शेवटी पुत्र काय पुत्राने झाला त्या आत्मदेवाच्या मेहुनीनं आपला मुलगा दुष्ट दुर्गुणी दुराचारी असणारा
आत्मदेवाच्या घरी आणून दिला. आत्मदेवाने त्याला स्वतःचा पुत्र समजला, पण शेवटी तो दुःखित झाला. म्हणून हा आग्रह कामाचा नाही. संतती नाही तर काय, हेच चांगलं आहे. अरे नामस्मरण कर, चिंतन कर, मुक्त हो. अंगराजानं पुत्र कामेशी यज्ञ केला आणि दुष्ट दुर्गुणी असा वेन त्याला प्राप्त झाला. अंगराजाला देखील शेवटी पश्चाताप झाला होता बघा. कारण वेन दुर्गुणी दुष्ट दुराचारीच होता. हे असे अंगराजाचे आणि आत्मदेवाचे हे आपल्या पुराणामध्ये असे अनेक उदाहरण आहेत. आणि म्हणून समजावून सांगितलं त्याला की तू तुझा हा दुराग्रह सोड. पण चित्रकेतू ऐके ना. शेवटी समाधानासाठी म्हणून का होईना त्यांनी सांगितलं की तुला मी पुत्र देईल, पण तो अल्पायुषी होईल. तो म्हणाला मला चालेल अल्पायुषी. आणि ऋषी कृपेने चित्रकेतू राजा घरी आला आणि चित्रकेतूची पत्नी जी लाडकी आवडती राणी होती कृतदूती, तिला पुत्र झाला. 100 राण्यामध्ये कृतदूतीलाच पुत्र झाला. अन्य राण्या सवती मत्सर करू लागल्या. राजा आता कृतदूतीचेच लाड करेल. आधीच तर ती लाडकी आणि त्यात भगवंतानं तिलाच पुत्र दिला. एका सावत्र मातेनं त्याला विष दिलं आणि तो पुत्र मेला. राजा आणि कृतदूती दुःखी झाले. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षी प्रगट होतात. त्यांची भेट झाल्याबरोबर यांनी आपलं दुःख सांगितलं नारदांना. नारदांनी उपदेश केला, अरे मुलाकरता रडणं व्यर्थ आहे. त्याचा योगच तुझ्याशी अल्पकाळाचा होता, तो अल्पायुषी होता. आणि मुलगा गेला म्हणून काय झालं? आणि तो एकदा गेला, आता तो परत येणं शक्य नाहीये. शास्त्र सांगतं, पुराण सांगतं की पुत्रामुळे कुणी सुखी झालेलं नाही. मुलगा असेल तर ठीक, नसेल तर त्या स्थितीमध्ये समाधान मानावून भगवंताचं स्मरण करावं. लक्षात ठेव, आई वडिलांचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी करावं बस. आणि झालं गेलं सगळं विसरून जावं. लक्षात ठेवायचं. पहा, तू पुत्रप्रेम, माया, आसक्ती यात गुंतू नको, हे माझं मत आहे बघा. हे बघा, शास्त्रामध्ये 4 प्रकारचे पुत्र सांगितले. नारदाने हा केलेला उपदेश कलियुगामध्ये फार उपयुक्त आहे. खरंच आहे. पुत्र प्रेम जर मिळत नसेल, तुम्हाला जर सुख लाभत नसेल तर दुःखी होऊ नका. आहे त्या अनुकूल परिस्थितीत आनंद माना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंद माना. म्हणून शास्त्रामध्ये 4 प्रकारचे पुत्र सांगितले बघा. शास्त्र सांगते काही वेळेस तुमच्या पोटी शत्रुपुत्र देखील जन्माला येतो. पूर्वजन्माचं काहीतरी वैर असेल आणि त्रास देण्याच्या रूपानं तो तुमच्या पोटी येतो. मग असा शत्रुपुत्र जे ते वेगवेगळ्या व्यसनाधीन होतो, दारू पितो, जुगार खेळतो, आईवडिलांना त्रास देतो. त्याचं उदाहरण पुराणामध्ये धुंदुक्कारी आणि वेन हे 2 उदाहरण दिले. असा हा शत्रुपुत्र कधी कधी जन्माला येतो. काही नाहीये, सगळा प्रारब्धाचा भोग मानावा. आणि भागवत सांगतं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदित राहा, नाम घ्या बस. तुम्ही आपण काही करू शकत नाही. पुत्र कसा असावा कसा नसावा हे तुमच्या पूर्वसंचित आणि प्रारब्धाप्रमाणे असतं. जे आहे ते भोगणं भाग आहे. दुसऱ्या प्रकारचा मुलगा सांगितला, ऋणानुबंधी. हा ऋणानुबंधी पुत्र पूर्वजन्मात केलेलं ऋण वसूल करण्यासाठी आलेला असतो बघा. आपण त्या मुलाच्या नोकरीचा प्रयत्न करतो, नोकरी लागत नाही, त्याचं लग्न करून देतो. लग्न करून दिलं तरी तो आई वडिलावरच अवलंबून राहतो. आई वडिलाला त्याच्या आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक कुठलीच मदत होऊ शकत नाही. अशा प्रकारे तो स्वतःच्या पायावर उभाच राहत नाही.
असे ऋणानुबंधी पुत्र देखील जन्मतात आणि आयुष्यभर आई वडिलाला त्याच्याही संसाराचा गाडा ओढावा लागतो. असे ऋणानुबंधी पुत्र. काही उदासीन पुत्र असतात. विवाहापर्यंत आई वडील हवे आई वडिलांना मी अंतर देणार नाही वगैरे वगैरे, पण विवाह झाल्यानंतर पत्नीचे अधीन होतात आणि आई वडिलांना सांगतात तुमची तुम्हाला पेन्शन आहे, मला काही मागू नका, तुम्ही तुमचं वेगळं राहा, मी माझं वेगळं राहील. खरं म्हणजे मुलगा हा म्हातारपणाची काठी आहे आणि म्हणून आम्ही त्याचे 2चे 4 हात करतो. का? तो आमची सेवा करेल. पण आमच्या हे लक्षात येत नाही की त्याचे 2चे 4 हात होताना त्याचे 4 पाय होतात आणि 4 पाय झाले की मग वाढ फुटेल तिकडे तो जाणार. आणि लग्नानंतर त्याचं ते अशा प्रकारे 4 पाय फुटतात आणि पशु जीवन सुरू होतं. लक्षात घ्या. असे उदासीन पुत्र देखील आमच्या आयुष्यात येत असतात. आणि 4था प्रकार सांगितला सेवक पुत्र. पूर्वजन्मी घेतलेली सेवा या जन्मात पुत्र म्हणून होऊन फेडण्यासाठी आलेली असतात. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेला. हा पुंडलिक आधी आत्ताच आपण पाहिलं की बायकोची अधीन होता आणि आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला गेला असताना त्या कुरकुट स्वामीच्या आश्रमामध्ये गंगा यमुना सरस्वती भेटल्या आणि गंगा यमुना सरस्वतीनं जेव्हा सांगितलं तुझ्यासारखे पापी आई वडिलांना त्रास देणारे आमच्या स्नान करतात, आणि तेव्हापासून त्याच्या लक्षात आलं की आपण पापी आहोत, आई वडिलांना त्रास देऊ नये. आणि नंतर तो एवढा भक्त झाला की प्रत्यक्ष पांडुरंग आला असताना देखील वीट फेकली आणि त्या विटेवरती पांडुरंगाला त्यांनी उभं केलं. तर असे सेवक पुत्र, उदासीन पुत्र, ऋणानी बंदी पुत्र आणि शत्रुपुत्र असे 4 प्रकार आमच्या शास्त्रामध्ये सांगितले. म्हणून पुत्र कसा असावा आणि कसा नसावा याचा विचार आपण करायचा नाही. नारदाने त्याला उपदेश केला आणि हा चित्रकेतू त्याला सांगितलं तू जाऊन तपश्चर्या कर. चित्रकेतू कैलास पर्वतावर आला. या कैलास पर्वतावरती शिव ध्यानस्थ बसले होते आणि पार्वती शिवांच्या ध्यान अवस्थेत त्यांच्या मांडीवर बसलेली होती. हे दृश्य पाहिलं आणि चित्रकेतू हसला. खरं म्हणजे हे चित्रकेतूचं अज्ञान होतं. शिव हे वैराग्य वृत्तीचे प्रतीक आहे. म्हणून भागवत सांगतं की पाहताना जगामध्ये नेहमी मंगल पहा, निर्विकार वृत्तीनं पहा, सगळं चांगलं बघा. निर्विकार वृत्ती जर असेल तर तुम्हाला सगळं चांगलं दिसेल आणि विकार दृष्टीने पाहता तर सगळं जग विकारी भासेल. शंकरांनी कामाला जिंकलं होतं आणि कामदेव त्यांची परीक्षा घेऊ लागला. याचं ज्ञान चित्रकेतूला नव्हतं. शंकरांनी कामाला हरवण्यासाठी कामदेवाने त्याची खरंच शंकरमध्ये कामभाव नाही का याकरता ते ध्यानस्थ बसले असताना त्या कामाने पार्वतीला त्यांच्या मांडीवर बसायला लावलं, आलिंगन द्यायला लावलं. पण शंकर भगवंताची वृत्ती निर्विकार होती आणि हे पाहून काम हारला. काम जाळल्या गेला. कारण आमचे शंकर भगवंत परमात्मा परब्रह्मात विलीन झालेले होते. ते जरी देही असले तरी देहात नव्हतेच ते. आणि म्हणून काम जाळल्या गेला आणि शंकर भगवंताचा विजय झाला. असं हे दृश्य पाहिलं तो हसला. पार्वतीला त्याचा राग आला की हा निंदा करून हसतो, याला काही ज्ञानच नाही, अज्ञानी हा. आणि पार्वतीने शाप दिला की पुढच्या जन्मी तू राक्षस होशील. म्हणून चित्रकेतू राजा हा सत्रासुर नावाचा राक्षस झाला होता आणि तो अशा रीतीनं इंद्राच्या शापातून मुक्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर पुढचा जो कथा भाग येतो तो भक्त प्रल्हादाचे चरित्र. हे प्रल्हादाचे चरित्र आज आणि उद्या पूर्ण होईल. शुकाचार्य म्हणाले, राजा, भगवंत सर्वात समभाव पाहतो.
असं मानलं जातं. मग हा भगवत भक्त होता. कोण? वृत्रासुर. मग वृत्रासुरासाठी विष्णू परमात्माने इंद्राला वज्र, त्या दधीची ऋषीपासून अस्थि घेऊन वज्र तयार करून त्याचा वध कर, हे कसं सांगितलं? कारण भगवंत सर्वात समभाव पाहतो आणि हा वृत्रासुर भगवंताचा भक्तच होता. मग इथं समभाव कुठून आला? त्यावेळेस शुकाचार्य म्हणे, राजा, परमात्मा सर्वात समभाव पाहतो. त्याच्याजवळ सुष्ट दुष्ट असा भाव नाहीये, अपपर भाव नाही, उंच नीच हा भाव नाही. त्याला देव सारखे ना असुर सारखे. त्याने हिरण्यकशिपू, रावण, राम, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र यांना मारलं म्हणजे मारलं नाही, तर त्यांना मुक्त केलं, त्यांना तारले. भगवंताच्या हाती ज्यांचा ज्यांचा वध झाला ते मुक्त झाले. पुतना असो, शक्तासुर असो, आदींना मारलं नाही तर भगवंताने त्याला तारले. असुराची निर्मिती करणारा तोच, संहार करणारा तोच, ही त्याची लीला आहे. हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू सारखे राक्षस त्यानेच लीला करण्यासाठी निर्माण केले. का झालाय असुरांचा जन्म? बघा, एकदा सनत कुमार हे वैकुंठाधिपती विष्णूच्या दर्शनाला आले असता या जय विजयाने अडवलं. आणि जय विजयाने अडवल्यानंतर या सनत कुमारांनी चारी बंधूंनी त्यांना शाप दिला की तुम्ही 3 जन्म या भूतलावर राक्षस व्हा. म्हणून सत्ययुगामध्ये ते हिरण्यक्ष झाले आणि हिरण्यकशिपू. हिरण्यक्षाला ठार करण्यासाठी वराह भगवंताने अवतार घेतला आणि हिरण्यकशिपूला ठार करण्यासाठी आमच्या नरसिंहांनी अवतार घेतला. हा झाला सत्ययुगामधला जय विजयचा जन्म. हे जय विजय पुढे त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णाच्या रूपात आले. रामप्रभूंनी जन्म घेऊन त्यांना मुक्त केलं. तिसरा जन्म त्यांना द्वापार युगात मिळाला, शिशुपालाने दंतवक्र म्हणून. कृष्ण भगवंतानं जन्म घेऊन त्यांना मुक्त केलं. आता ह्या सगळ्याच्या मागे बघा, सगळी भगवंताची लीला असती, सारी भगवंताची करणी. साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही, तोच करता करवित आहे. ही जगत निर्माण करणं ही त्या जगदीशाची लीला आहे. आणि तो जगदीश या जगताला निर्माण करून वर बसून तुमच्या लीला पाहतो. कोण काय करतो, कोण कसा वागतो, या सृष्टीच्या मागे त्याचंच कारण आहे. हे जय विजय यांना शाप देणं, त्यांनी भूतलावर जन्म घेणं, त्यांना मारण्यासाठी स्वतः येणं, हा त्याचा लीलेचा एक प्रकार आहे. बघा, पहा तुम्ही की सनत कुमार, सनक, सनंदन, सनत हे चारी बंधू यांचं जर पूर्ण चरित्र पाहिलं सगळ्या पुराणामध्ये, तर पुराणात कुठेच त्यांना राग आलेला तुम्हाला दिसणार नाही. पण इथेच राग का आला? त्यांनी कुणाला कधीच आयुष्यात शाप दिला नाही, इथेच या जय विजयाला शाप का दिला? तर या सगळ्याचं उत्तर एकच आहे, भगवती इच्छा. याच्यावरती दुसरं काही सोल्युशन नाही किंवा कुठले उत्तर तुम्हाला कुठल्याही पुराणात मिळणार नाही. केवळ भगवती इच्छा. भगवती इच्छा असल्यामुळे त्यांनी चारी बंधूंनी, त्यांना राग येत नाही पण राग आला आणि शाप दिला. बरं, अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. अहो, हे चारी बंधू या भूतलावरचे सर्वातले ज्येष्ठ तपोवृद्ध ज्ञानवद्ध असणारे, सर्वाभूती परमात्मा पाहणारे, त्यांना जागेवर बसूनच त्या वैकुंठवासी विष्णू परमात्माचं दर्शन होऊ शकतं, होतं. पण तरी त्यांनी वैकुंठात का आले? त्याचं उत्तर तेच, भगवती इच्छा. बस. बरं, वैकुंठात आले आणि त्यांना क्रोध यावा, हे सगळ्या मागे भगवंताची इच्छा आहे. बघा, कोणाला शाप दिला नाही पण जय विजयाला शाप द्यावा, हे सगळी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून सारी भगवंताची करणी. त्यांच्या मनात आलं त्याप्रमाणे ते करतात. आणि अशा रीतीनं कधीही विष्णूच्या दर्शनाला मज्जाव न करणारे जय विजय, त्यांना ही दुर्बुद्धी का आली?
तर त्याचं कारण भगवत इच्छा. आणि अशा रीतीनं हे घडलं. काय झालं की एकदा भगवंताच्या मनात आलं की काहीतरी लीला करायला. आणि भगवंतांनी जय विजयला बोलवलं, म्हणले आपण एक खेळ खेळू. ते म्हणले बोला काय. म्हणजे तुम्ही भूतलावर जन्म घ्या, अवतार घ्या. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही सेवक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्ही म्हणले अवतार घ्या, आम्ही घेऊ. तुम्ही म्हणले मरा, आम्ही मरू. तुम्ही म्हणले तरा, आम्ही तरू. जशी आपली इच्छा. तुम्ही मारला, आम्ही मरू. तुम्ही तारला, आम्ही तरू. आपल्या इच्छेप्रमाणे. अशी भगवत इच्छा. भगवंतांनी सांगितलं तुम्ही भूतलावरती 3 जन्म घ्या, मी तुमच्याकरता 4 जन्म घेईल. आणि अशा रीतीनं करता करिता भगवंत आहे. जय विजयाचे 3 जन्म झाले आणि भगवंतांनी 4 जन्म घेऊन त्यांना मुक्त केलं. बघा, अशा प्रकारे हा हिरण्यकश्यप भूतलावर जन्माला आले. हिरण्यकश्यपाला ठार केला आमच्या वराह भगवंतांनी. आणि आता हिरण्यकश्यप राहिला होता. हिरण्यकश्यप हा आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी जो तो आतुर झालेला होता. मी या विष्णू भगवंतानं वराहाचा अवतार घेऊन माझ्या भावाला ठार केलं. मी या विष्णू परमात्माचा बदला घेणार ही त्याची इच्छा होती. बघा, आणि त्याचे विचार सगळे आसुरी विचार होते, असद विचार होते. बघा, आणि असे आसुरी विचार असतात त्याला आसुरी वेदांत म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये सद्विचार असतात तो देव वेदांत. असुरांचा वेदांत आसुरी वेदांत, देवांचा वेदांत देव वेदांत. देवांचा जो वेदांत असतो, जो देवांचा विचार असतो, त्याच्यामध्ये समाज कल्याण असतं. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारचा विचार देवांचा असतो. पण आसुरांचा विचार तसा नसतो. आसुरांचा विचार हा स्वार्थ भावनेनं केलेला विचार असतो. आणि म्हणून सर्व समाजाचं प्राणी मात्राचं कल्याण करणारा जो विचार आहे तो म्हणजे वेदांत विचार. आणि देव वेदांतामध्ये सर्वांचं कल्याण व्हावं हाच हेतू असतो. पण आसुर वेदांतामध्ये तसा नसतो. हिरण्यकश्यपूनं हा आसुर वेदांत आपल्या आई कयाधू, हिरण्याक्षची पत्नी म्हणजे भावजईस, आणि आपल्या पत्नीला सांगितलं. तिघांना सांगितलं. हिरण्यकश्यपू महाज्ञानी आहे पण स्वार्थी आहे. त्याच्या वेदांतामध्ये सगळा स्वार्थ आहे. तो म्हणाला आसुर प्रवृत्ती म्हणजे भगवंताच्या विरुद्ध वागणं. हे भगवंतानंच निर्माण केलेलं आम्हाला. जगामध्ये सद असद हे चालायचंच. आसुरी वृत्ती देखील आवश्यक आहे. आणि म्हणून त्यानं आसुरी दोषांचं समर्थन केलं. तो म्हणाला अनेक वर्षापासून देवादिदेव राक्षसांना ठार करत आहेत. विष्णू भगवंत सर्वांना सारखे समभावानं वागवत नाही. आपण सारे त्याचीच लेकरं आहोत. कधी कधी अनेक वेळा, कधी कधी नव्हे अनेक वेळा विष्णू भगवंतानं या आसुरांच्या विरुद्ध जे ते पावले उचललेली दिसतात. वृत्रासुर एवढा भगवत भक्त असून विष्णू भगवंतानं इंद्राला मदत करून त्याला ठार केलं. आता हे सगळं जे ते अज्ञान आहे. कोणाचं? हिरण्यकश्यपूचं. आणि अज्ञानी माणसाकडेच आसुरी वेदांत असतो. जिथं स्वार्थ आहे, ज्ञान नाही, तिथं अज्ञान आलंच, आसुरी वृत्ती आलीच. आणि म्हणून तो आपल्या आईला, हिरण्याक्षच्या पत्नीला आणि स्वतःच्या पत्नीला हे तत्वज्ञान सांगतो. त्याची पत्नी कयाधू आहे. कयाधूला पण, पत्नीला देखील पण हे पटत नाही. आणि अशा रीतीनं तो हा आसुर वेदांत सांगत असताना म्हणतो की देव आणि आसुर हा निसर्ग नियम आहे. असद प्रवृत्तीवर सद प्रवृत्तीचा विजय ठरलेलाच आहे. ही भगवंताची लीलाच आहे. सर्व प्राणी जर सदप्रवृत्तीनं वागू लागले
आणि भगवत भक्ती करू लागले तर या जीवनात मजाच राहणार नाही. खेळात हवा तसा रंग भरता येणार नाही. म्हणून निसर्गामध्ये निसर्गाची नज हे निर्माण केलेलं आहे. साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही, त्यानंच हे सद निर्माण केलं. आणि जिथं सद आहे तिथं असद असायलाच पाहिजे. जिथं सुख आहे तिथं दुःख असायलाच पाहिजे. जिथं जय आहे तिथं पराजय असायलाच पाहिजे. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू असायलाच पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून हे धर्म अधर्म नीती अनीतीचं युद्ध हे चालणारच. असुरांचं कर्म युद्ध करणं, अनीतीच्या मार्गाने जाणं, अधर्माच्या मार्गाने जाणं, आणि देवांचं धर्माच्या मार्गाने जाणं. मग या युद्धामध्ये ज्याला मरण येईल तो मुक्त होईल. मग असुर का असेना. आणि जो वाचून विजय होईल त्याला राज्य मिळेल. म्हणजे मी जर समजा या भगवंताच्या युद्धामध्ये मारला गेलो तर मी विष्णू परमात्माच्या हाताने मेल्यामुळे मी मुक्त होईल. आणि जर माझा विजय झाला तर मला स्वर्गाचं राज्य मिळेल. म्हणजे यात माझं नुकसान काय आहे म्हणाले. चित मेरी पट मेरा, असा हा वेदांत अर्थ सांगून त्यांनी ठरवलं की मी तपश्चर्या करणार आहे आणि मी अमर होणार आहे. आईनं त्याला समजावून सांगितलं की बाबा ठीक आहे, अमर होशील तू. पण हे त्यालाही माहित होतं की भगवंत मला अमर करणार नाही, पण मी अमर होण्याचा वर मागणार आहे. कारण भगवंत मला अमर करू शकत नाही. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. जो जन्मतो त्याला मृत्यू आहेच. आणि मृत्यू असल्यामुळे मी अमर होणार नाही, परंतु मी काही अटीवरती माझं आयुष्य वाढवून मारणार. जास्त काळ राहून मी सुख भोगणार, जास्त काळ राहून मी स्वर्गाचं राज्य मिळवणार, आणि जास्त काळ राहून मी या देवावरती विजय प्राप्त करणार. माझ्या भावाच्या वधाचा बदला घेणार. आयुष्य जास्त मिळालं की मी या देवांना जास्त त्रास देईन आणि त्यांना त्रास देऊन त्यांचा सर्वनाश करण्याचा मी प्रयत्न करेन. मला काय माहित नाही का? मला माहित आहे जो जन्मतो तो मरतो, तो मी अमर नाहीच आहे. पण जास्त काळ टिकणं हे माझ्या दृष्टीनं अमरत्व आहे. आणि याकरता मी जास्त काळाचं आयुष्य भगवंताला मागून घेणार. हाच माझ्या तपाचा हेतू राहील. माझ्या जड देहाला तेवढाच आनंद राहील हाच की मी अनेक वर्षे स्वर्गाचं या भूतलाचं राज्य प्राप्त केलं. आणि हे राज्य करत करत मी त्या विष्णू परमात्माला त्रास देईन. बस एवढाच माझ्या तपश्चर्याचा खरा हेतू राहणार आहे. आणि यालाच आसुरी आनंद म्हणतात. अशा प्रकारचा विचार करून तो तपश्चर्येला निघाला. आता त्याची तपश्चर्या किती सफल होते आणि काय होते हे आपण उद्याच्या कथेत बघणार आहोत. पण त्यानं निश्चय केला होता की मी माझ्या भावाचा बदला घेणार. वराह रूप घेऊन विष्णू परमात्मानं माझ्या भावाचा वध केला. त्या ब्रह्मदेवाने मी प्रसन्न करून घेईल आणि अमर होण्याचा वर मागेल. पण ब्रह्मदेव मला अमर करू शकत नाही. पण मी माझा मृत्यू काही अटीवर मागेल आणि जास्त काळ या भूतलावर राहून विष्णू भगवंताला देवादिदेवा सर्व देवांना त्रास देईल. अशा प्रकारचं त्यानं मनात निश्चय केला आणि निश्चय करून उद्या तो तपश्चर्याला जाईल. ती कथा आपण उद्याच्या भागात पाहू. झालेली कथा या ठिकाणी श्री गुरुचरणी समर्पित. कथेला पूर्णविराम. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे.